त्याचबरोबर मी कल्याण डोंबिवलीमधल्या सर्व मतदारांना त्यांचे मी आभार मानतो की पहिल्याच निवडणुकीला त्यांनी इतकं घवघवीत यश पदरात टाकलेलं आहे आणि त्यांनी जो विश्वास आमच्यावरती जो टाकलेला आहे त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही एवढं निश्चित. पहिलीच निवडणूक होती आणि त्या पहिल्याच निवडणुकीला इतके नगरसेवक आले. अगदी म्हणजे 12 नगरसेवक अगदी 20 आणि 40 मतांच्या फरकाने लढलेले आहेत. तरी जी गोष्ट हातामध्ये दिलेली आहे ती अत्यंत समाधानकारक आहे. कदाचित यातनं आम्हाला हेही सांगितलं असेल की उठू नका, मातू नका. पण हे सगळं बघत असताना मला काल जेव्हा रिझल्ट सगळे येत होते परवा, मला तो आता 3 इडियट्स नावाचा पिक्चर आला. 3 इडियट्स मधला मला त्या आमिर खानच्या फरहानला तो सांगतो नहीं का, तो 50 साल बाद इसी किसी हॉस्पिटल में तुम पड़े होंगे और तब तुम्हें लगेगा कि लेटर हाथ में था, टैक्सी बाहर खड़ी थी, थोड़ी सी हिम्मत कर देते तो लाईफ कुछ और बन जाती. मला असं वाटतं की थोडीशी हिंमत जास्ती झाली असती, अजून मतदान जास्ती झालं असतं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात जर सत्ता आली असती तर मला जे माझ्या मनात जे चित्र दाखवायचे ते दाखवता आलं असतं त्या शहरामध्ये. अर्थात काही वेळ गेलेली नाहीये, ते चित्र दाखवूही शकेन मी. परंतु मला थोडंसं त्या वेळेला थोडासा मला तो 3 इडियट मधला डायलॉग आठवला. आणि आता तुमचे पुढचे प्रश्न असतील की आता काय महापौराचं काय आणि काय करणार वगैरे. मला असं वाटतं आज उद्यामध्ये आमची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये मी याचा निर्णय घेईन आणि दिवाळी सगळ्यांची चांगली घालवी. काही प्रश्न? या घडीला तुमच्या पुढे काय पर्याय तुम्हाला जो मनसेसाठी आणि मतदारांसाठी फायदेशीर आहे असा कुठचा पर्याय तुम्हाला संधी सापडतो? मला असं वाटतं मी मतदारांच्या दृष्टिकोनातनं त्यांनी टाकलेल्या विश्वासाच्या दृष्टिकोनातूनच माझा निर्णय होईल. तो निर्णय आज उद्यामध्ये होईल. सत्तेत बसायचं फक्त माझा निर्णय आज उद्यामध्ये होईल म्हटल्यानंतर तोच विषय येतो ना. त्याच्यामुळे मी आज आमची संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आमची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये निर्णय ठरला. चर्चेत आहे कपडे पॅटर्न आहे, अमरनाथ पॅटर्न आहे, तर मनसे कुठचा नवीन पॅटर्न आणायचा? म्हणजे माझ्या शेवटी लोकांनी मतदान केलेलं आहे. तिथे पण पुण्याला पण शिवसेना भारतीय जनता पक्षाला लोकांनी मतदान केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाण्यासाठी मतदान केलं नव्हतं. मला लोकांना समाधान वाटेल अशा प्रकारचा निर्णय नक्की आम्ही घेऊ. आणि हे काही कपड्याचं दुकान नाही आहे की पॅटर्न दाखवायला. आमचा पॅटर्न आम्ही दाखवू. प्रश्न असा होता की आता त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे, अनेक जण एकमेकांना अप्रोच होत आहेत. मनसेला तुम्हाला कोण अप्रोच झाला इतर पक्षीयांना? नाही, तसं आम्ही सगळ्यांच्या दृष्टीने अनटचेबल होतो. तुम्ही सर्व पक्षांसाठी दरवाजे खुले ठेवले. ते का केवढे केले? त्या बाजूला केलं, इकडे केलंय, हा इथे मला परवा दिवशी दाखवलं तुम्ही मागच्या वेळेला बोलले का की जनतेसाठी जे पण योग्य असेल तर आणि जे तुमचे शर्त मानतील ते लोकांनी तिथे भले हे करेल ते कुणाबरोबर त्याच दृष्टीने तुम्ही कुठल्याही पार्टीबरोबर जायला तयार आहे इफ दे आर रेडी टू ऍक्सेप्ट. मला असं वाटतं की शेवटी पक्षाची एक भूमिका असते आणि त्या भूमिकेला लोक मतदान करत असतात, त्या विचाराला मतदान करत असतात. त्या विचारांना तडा ही लांबची गोष्ट, थोडासा स्क्रॅचही जाऊ नये अशा मताचा मी आहे आणि तशा अंगानेच मी विचार करेन. नाही मिळालं. काँग्रेस राष्ट्रवादीकडून असं जाहीर झालं की ते विरोधी पक्षात बसतील. ते त्यांच्याकडे पर्याय पण काय तसं, म्हणजे ते काय करतायत आणि त्यांना काय करायचं ह्याच्यावरती माझं राजकारण काय अवलंबून असतं. एक या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली जी याच्या पुढे ते बोंबलू शकणार नाही
की राज ठाकरे आमची मतं खातो किंवा काही मराठी माणसं मदत करतो. मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टीला या सर्व निवडणुकीने म्हणजे कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूरच्या निवडणुकीने एक पूर्णविराम दिलेला आहे. आता मला असं वाटतं नवीन काहीतरी मुद्दे शोधले पाहिजे. तुम्ही म्हणा होतं की महापौर तुमचाच बनणार आणि तुम्ही आता किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहेत. तर किंग तुमचाच होणार. किंग मी तुमचा सांगितलं ना रे, आज उद्या मला निर्णय देतो ना. इथून तिथून ते राम जेठमलांसारखे काय प्रश्न विचारता मला. एकच गोष्ट, मी आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी आमची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये ठरेल. मी तुम्हाला उद्या मला उद्या सांगू. मी आज हे सगळे नगरसेवक आज इकडे येणार होते म्हणून आपण सगळेजण इथे आला. असं उगाच विनाकारण तुम्हाला सुख पाठवून आदर्श एक वेगळा विषय होता. आदर्श घोटाळ्यासंदर्भात सध्या राज्यात आणि देशामध्ये ज्या पद्धतीने वादळ उठलं आहे, मला आपल्या खरं- पक्षाची भूमिका अजून आलेली नाही. म्हणजे पक्षाची प्रश्न असा आहे की जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील कळलं का, त्यांना त्यांना त्या पदावरून काढणं गरजेचं आहे. पण येत असलेल्या ज्या बातम्या आहेत त्या इतक्या गोंधळ निर्माण करणाऱ्या आहेत की सुरुवातीला आली की ती कारगिलमधल्या लोकांसाठी ती ठेवलेली जागा होती. नंतर कळलं की ती कारगिलच्या ह्याच्यासाठी सैनिकांच्या कुटुंबियांसाठी नाहीच आहे. मग सही ह्यानीच केली, मग सही त्यांनीच केली आणि मग इथे त्याच्यामुळे नक्की काय घडतंय ते कळायला मार्ग नाही. आणि ज्यांना विरोधी पक्ष म्हणून नेमलेलं आहे ते काय कोणती भूमिका बजावतात माहित नाही. पण जर समजा या आपल्याला जे वाटतंय त्याप्रमाणे, कारण कसं आहे कुठच्या याच्यामध्ये 2-3 अँगल्स आहेत या सगळ्या याच्यामध्ये. कोण्या एका वर्तमानपत्राने ठरवू नये की मुख्यमंत्री राहावा की न राहावा, आणि कुणा एका वर्तमानपत्राने हेही ठरवू नये की बाबा म्हणजे कसं आहे त्याच्यामध्ये जर समजा दोषी असतील तर त्या दोषींवरती कारवाई होणं गरजेचंच आहे. परंतु आम्ही म्हणतोय म्हणून मुख्यमंत्री गेला पाहिजे, मला असं वाटतं ही भूमिका योग्य नाही. त्याप्रमाणे त्यातनं जे काय बाहेर यायचं ते येईल. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की मुख्यमंत्र्यांविरोधात रचलं गेलेलं हे षडयंत्र आहे, कारस्थान नाही आहे? असं काही मला म्हणायचं नाही. असूही शकतं ना खरं, ते बाहेर तर येऊ देत पहिलं. मला मी तुम्हाला एक पत्रकार म्हणून मी तुम्हाला तुम्ही पत्रकार म्हणून मी तुम्हाला एक उलटा प्रश्न विचारतो. काय नक्की बाहेर येतंय तुम्हाला तरी कळतंय का? आपण विरोध केला पाहिजे किंवा या सगळ्या, पण विरोधासाठी विरोध नको ना. जर अशोक चव्हाण त्याच्यामध्ये दोषी असतील तर हकालपट्टी केलीच पाहिजे, प्रश्न येतो कुठे. पण नीट समजून उमजून तर केलं पाहिजे या गोष्टी. त्या प्रकरणात ते जर दोषी असतील तर ती गोष्ट झाली पाहिजे. परंतु कोण्या एका वर्तमानपत्राला जर वाटत असेल की ते आम्ही काढलंय म्हणून ते गेले पाहिजेत असं नाही वाटत. त्यांची नावं पुढे तर पण असे अधिकारी आहेत कितीतरी की त्यांनी पण घरं लाटलेली आहेत. अशा सगळ्या अधिकाऱ्यांवरती कधीच कारवाई व्हायला पाहिजे होती. आजही मुंबई महानगरपालिका घ्या किंवा कुठेही घ्या, मला एकही वॉर्ड ऑफिसर सस्पेंड होताना दिसत नाही किंवा अजून कोणी सस्पेंड होताना दिसत नाही. सगळीकडे बकालपणा, झोपडपट्ट्या वाढतात आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत. कशाला काही नियंत्रण राहिलेलं नाही आणि एकही अधिकाऱ्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. म्हणजे आन्सरेबल हा फक्त मंत्री असतो किंवा नेता असतो किंवा असं नसताना हे अधिकारी पण आन्सरेबल पाहिजेत ना. ह्यांची काय अकाउंटेबिलिटी काय, यांच्यावर कारवाई व्हायला नको. हे मस्त बसणार, ह्यांच्या फक्त होऊन काय होणार, यांच्या ट्रान्सफर्स होणार. असं करून कसं चालेल.